नमस्कार विद्यार्थी मित्रो, माझे नाव सागर चौगुले, सरकारी मराठी मुलींची शाळा मांगूर, रेंज निपाणी, शैक्षणिक जिल्हा चिकोडी। आज आपण जो पाठ अभ्यासणार आहे तो इयत्ता 5वी वर्गासाठी विषय गणित, प्रकरण 9, त्रिमितीय आकृत्या। त्रिमितीय आकृत्या म्हणजे काय ही संकल्पना पहिल्यांदा आपण समजावून घेऊया आणि पाठाची सुरुवात करूया। तर आपल्याला त्रिमितीय आकृती म्हणजे काय आणि द्विमितीय आकृती म्हणजे काय हे समजायचं आहे। तर इथे लिहिलं आहे द्विमितीय आकृती आणि त्रिमितीय आकृती। तर आपण द्विमितीय आकृती हा पाठ समजावून घेत असताना दोन्ही पण संकल्पना आपण समजावून घेऊन मग पुढे जायचं आहे। त्याच्यामध्ये द्विमितीय आकृती आणि त्रिमितीय आकृती म्हणजे काय आपण समजावून घेऊया। तर याच्या शब्दामध्येच लिहिलेलं आहे द्विमितीय आकृती। तर बघा, द्वि म्हणजे दोन आणि मिती म्हणजे माप। मिती असा हा शब्द आपण बऱ्याच वेळेला वापरतो, तिथं आपण त्याचा अर्थ आहे माप असं आपण म्हणतो। द्विमिती म्हणजे दोन माप, म्हणजेच दोन परिमाणे। तर बघा इथं लिहिलेल्या व्याख्या, दोन परिमाणे असणाऱ्या प्रतलीय आकृत्यांना द्विमितीय आकृत्या म्हणतात। आता या व्याख्येमध्ये दोन परिमाणे, परिमाणे म्हणजे लांबी हे एक परिमाण आहे, रुंदी हे एक परिमाण आहे, तसं दोन परिमाणे असणाऱ्या आकृत्या। इथे एक शब्द आहे प्रतलीय आकृत्या। मग प्रतल म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे। प्रतल म्हणजे एक पृष्ठभाग। तर हा फळ्याचा पृष्ठभाग याला आपण प्रतल असं म्हणतो। समजा आपण टेबल ठेवलं तर टेबलाचा हा पृष्ठभाग त्याला आपण प्रतल असं म्हणतो। म्हणजे द्विमितीय आकृत्या ह्या कसल्या आकृत्या असतात तर त्या प्रतलीय आकृत्या असतात। एका प्रतलावर आपण त्रिमितीय आकृती सुद्धा काढतो, पण त्याला तीन माप असतात। ठीक आहे, म्हणजे प्रतलावर काढलेल्या सगळ्याच आकृत्या द्विमितीय असतात असं नाहीये, पण ती आकृती कशी काढलेली आहे तो पण भाग महत्वाचा आहे, तो आपण पुढे थोडासा अभ्यासणार आहे। तर इथं आपण म्हणतोय दोन परिमाणे असणाऱ्या म्हणजे दोन माप असणारी, दोन मिती असणारे प्रतलीय आकृत्यांना, प्रतलीय आकृत्यांना काय म्हणतो आपण? द्विमितीय आकृत्या म्हणतो। आपण एक आकृती पाहूया। इथे एक तीन आकृत्या आपल्याला दिसत आहेत। हे आहे आयत, याला दोन मिती आहेत, एक लांबी आहे एक रुंदी आहे, याला दोन मिती आहेत, ही प्रतलीय आकृती आहे। तशाच पद्धतीने त्रिकोण सुद्धा एक प्रतलीय आकृती आहे, एका प्रतलावर काढलेली आहे। आणि वर्तुळ ही सुद्धा एक प्रतलीय आकृती आहे, एका प्रतलावर काढलेली आहे। तुम्ही जर गोल म्हटला तर ही द्विमितीय आकृती होत नाही, कारण गोल आपण एका प्रतलावरती काढू शकत नाही, ती त्रिमितीय आकृती होते। आणि ही आहे ही द्विमितीय आकृती आहे, याला आपण एकाच प्रतलावरती काढलेला आहे, म्हणून याला आपण द्विमितीय आकृती असं म्हणतो। आता आपण भाग अभ्यासतोय तो आहे त्रिमितीय आकृती। तर पहा इथं व्याख्या लिहिली आहे, तीन परिमाणे असणाऱ्या आकृत्यांना त्रिमितीय आकृती म्हणतात, ज्याच्यामध्ये तीन परिमाणे असतात। म्हणजे जसं की लांबी, रुंदी आणि उंची अशी तीन परिमाणं, तीन मापनांनी मापली जाणारी आकृती। ठीक आहे, याच्यामध्ये आपण वस्तू पाहूया। तर हे आहे घनायत। तर घनायताला तीन माप आहेत, एक आहे लांबी आहे, एक आहे रुंदी, एक आहे उंची, तीन परिमाणे आहेत। तशाच पद्धतीनं घनाला सुद्धा तीन परिमाणे आहेत, ही त्रिमितीय आकृती आहे। तसंच इथं आणखीन एक आपणाला आकृती दिसते, त्याला आपण वृत्तचिती असं म्हणतो। गोल, मगाशी आपण म्हणत होतो हा गोल नाही आहे, हा वर्तुळ आहे, हे वर्तुळ आहे आणि हे गोल। मग काय फरक आहे गोल आणि वर्तुळ मध्ये? तर तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल। तर वर्तुळाकारच्या वस्तू असतात बघा, प्लेट वर्तुळाकार आहे। ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्या कुठल्या वस्तू या वर्तुळाकार आहेत। बांगडी वर्तुळाकार आहे। मग गोलाचं सांगा बघू, कोणत्या? चेंडू गोल आहे, पृथ्वीचा गोल, ओके, ते गोलाचं उदाहरण आहे। हा मुख्य फरक आहे गोल आणि वर्तुळ मधील। तर आपणाला कन्फ्यूज होण्याचा काही संबंध नाही। हे आहे वर्तुळ, हे द्विमितीय आकृती आहे, हे आहे गोल, ही त्रिमितीय आकृती आहे। आणखीन एक इथं आपल्याला आकृती पाहायला मिळते, त्याला आपण शंकू असं म्हणतो। शंकू सुद्धा त्रिमितीय आकृती आहे, ती सुद्धा पृष्ठभागावरील जागा इथं द्विमितीय आकृती वापरतात, पण ही तर वातावरणातील जागा व्यापते। बघा इथे आपण शंकू हे बघतोय, हे या निर्वात पोकळीमधील ह्या हवा असणाऱ्या ह्या भागामधील जागा व्यापलेला आहे, तर याला आपण त्रिमितीय आकृती असं म्हणतो। हीच आकृती जर आपण फळ्यावर काढलो तर ती प्रतलावर काढलो आकृती, पण ती द्विमितीय नाही आहे,
प्रतलावर जरी काढलो तरी ती द्विमितीय आकृती नाही आहे. ते आपण कसं विचार करतो त्याचा थोडक्यात आणि आपण थोडंसं चर्चा करायचं आहे. तर इथं पहा आपल्याला त्रिमितीय आकृत्यांचे गुणधर्म, काय काय गुणधर्म ह्या त्रिमितीय आकृत्यांचे आहेत, वस्तूंचे आहेत, हे आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. तर पाहूया. इथं पहिल्यांदा आपल्याला दिलेला आहे इथं घन. काय दिलेलं आहे? घन. मग हा एक घन इथं तुम्हाला दिसत आहे, इथंही दिलेला आहे घन आणि इथं पण एक घनाकृती आहे. तर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे बघा, याची लांबी आणि याची रुंदी आणि याची उंची ही कशी आहे? समान आहे. याला समान आहे. आणि याला काय म्हणतात? तर याला म्हणतात शिरोबिंदू. याला काय म्हणतात? शिरोबिंदू. ठीक आहे. तर याला काय म्हणतात? पृष्ठभाग. ठीक आहे. याला काय म्हणतात? पृष्ठभाग. मग ह्या आकृतीला एकूण पृष्ठभाग किती आहेत? मोजा. एकूण पृष्ठभाग किती आहेत? बघा इथं लिहिलेलं आहे 6. तर मोजून बघूया आपण. 1 2 3 4. 4च तर आहेत. नाही, वरती एक आहे 5 आणि 6. असे 6 पृष्ठभाग याला आहेत. मोजताना कसं मोजायचं तर कन्फ्यूज व्हायचं नाही. तर बरेच जण असं मोजतात 1 2 3 4 5 6 7. कुठंपर्यंत मोजलो लक्षात नाही येत. म्हणून बघा असं धरलं तर 1 2 3 4 5 आणि खालचं इथं एक हातळ 6. असे 6 सपाट पृष्ठभाग आहेत. म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे 6 सपाट पृष्ठभाग. त्याच्यानंतर चौरस आकृती पृष्ठभाग असं एक इथं आपण संकल्पना मांडलेली आहे. चौरस आकृती पृष्ठभाग म्हणजे याची लांबी आणि रुंदी समान असल्यामुळे हा एक चौरस आहे. मग याच्यामध्ये किती चौरस आकृती पृष्ठभाग आहेत? तर सर्वच तर चौरस आकृती पृष्ठभाग आहेत. हा सुद्धा चौरस आकृती आहे, हा सुद्धा चौरस आकृती आहे, हा सुद्धा चौरस आकृती आहे, हा सुद्धा चौरस आकृती आहे. मग सांगा बघू किती चौरस आकृती पृष्ठभाग आहेत? व्हेरी गुड. किती आहेत? 6 चौरस आकृती पृष्ठभाग आहेत. मग कडा कशाला म्हणायचं आपण समजावून घेऊया. याला म्हणतात कडा. ही एक कडा आहे, ही एक कडा आहे, ही एक कडा आहे. मग मोजा पोहेच्या कडा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एकूण कडा किती आहेत? तर 12 कडा आहेत. तिथं लिहिलं आहे बघा, एकूण कडा 12. शेवटचा प्रश्न आहे, एकूण शिरोबिंदू किती आहेत? आपण मगाशी अभ्यासलेला, याला आपण काय म्हणतो? शिरोबिंदू असं म्हणतो. ठीक आहे. तर मग शिरोबिंदू मोजूया आपण. बघा इथं 1 2 3 आणि 4 शिरोबिंदू. ठीक आहे. आणि 5 6 7 आणि 8. किती शिरोबिंदू आहेत? 8. व्हेरी गुड. तर इथं आपण लिहूया. बघा लिहिलेलं आहे किती शिरोबिंदू आहेत? 8 शिरोबिंदू आहेत. त्याच पद्धतीनं दुसरी एक आकृती दिलेली आहे. बघा इथं दिसते, त्याला आपण काय म्हणतो? घनायत असं म्हणतो. मग घनायताला एकूण पृष्ठभाग किती आहेत? मोजा पाहू. बरोबर 1 2 3 4 आणि 5 आणि हे एक 6. व्हेरी गुड. तर त्याला एकूण पृष्ठभाग आहेत 6. त्याच्यामध्ये आणि 2 आपण भाग केले आहेत, चौरस आकृती पृष्ठभाग आणि आयताकार पृष्ठभाग. बघा याच्यामध्ये आयताकार पृष्ठभाग सुद्धा आहे आणि चौरस आकृती पृष्ठभाग सुद्धा आहे. तुम्ही आयत आणि चौरस हे दोन्ही भाग अभ्यासला आहात. ठीक आहे. आता तुम्ही सांगा बघू, चौरस आकृती पृष्ठभाग याच्यामध्ये हा आहे काय? याची लांबी ही आहे आणि याची रुंदी ही आहे. हा चौरस आकृती पृष्ठभाग होईल का? नाही, कारण चौरस होण्यासाठी लांबी आणि रुंदी काय असायला पाहिजे? दोन्ही समान असणं अपेक्षित आहे. मग हा चौरस आकृती पृष्ठभाग आहे का? आहे. याची लांबी आणि रुंदी समान आहे. तर हा चौरस आकृती पृष्ठभाग आहे. 1 आणि 2. सर्वच घनायतामध्ये चौरस आकृती पृष्ठभाग असतीलच याची गॅरंटी नाही, पण याच्यामध्ये आहे. बघा काय असतं, ही लांबी आहे. समजा ही लांबी जर 8 सेंटीमीटर असेल, रुंदी 7 सेंटीमीटर असू शकते आणि उंची 4 सेंटीमीटर असू शकते. त्यावेळेला आयताकृती पृष्ठभागांची संख्या जास्त असेल, चौरसाकृती पृष्ठभागांची संख्या नसेल. म्हणजे सगळेच हे आयताकृती पृष्ठभाग असतील. आलं ना लक्षात? लांबी 8, रुंदी 7 आणि उंची 4 असेल तर हा देखील काय आहे? आयताकृती पृष्ठभाग, आणि हा पण आयताकृती पृष्ठभाग असणार आहे. पण मी घेतलेला हा जो घन आहे, घनायत आहे, याच्यामध्ये हा एक आणि हा एक
2 चौरस आकृती पृष्ठभाग आहेत, म्हणून आपण लिहितोय चौरस आकृती पृष्ठभाग बरोबर 2 असं लिहिलेलं आहे. मग आता सांगा आयताकृती पृष्ठभाग किती आहे त्याच्यामध्ये? बरोबर किती आहेत? 4. 1 2 3 आणि 4 आयताकृती पृष्ठभाग आहेत. इथं लिहिलं आपण आयताकार पृष्ठभाग 4. आता कडा तुम्ही मोजायच्या आहेत. मोजा कडा किती आहे त्याच्यामध्ये. पहिला उभ्या मोजूया. 1 2 3 4. त्याच्यानंतर वरचे मोजूया. 5 6 7 8. त्यानंतर खाली 9 10 11 आणि 12. एकूण कडा किती आहेत? 12 कडा आहेत. आता एकूण शिरोबिंदू किती आहेत मोजा पाहू. शिरोबिंदू तुम्ही अभ्यासला आहे. मोजा शिरोबिंदू किती आहेत. व्हेरी गुड. 1 2 3 4 आणि 5 6 7 8. याच्यामध्ये किती शिरोबिंदू आहेत? 8 शिरोबिंदू आहेत. आता इथं आणखीन एक आपल्याला आकृती पाहायला मिळते. त्याचं नाव आहे वृत्तचिती. काय नाव आहे? वृत्तचिती. तर ह्या वृत्तचितीला विचार करा पृष्ठभाग कसे आहेत. वृत्तचिती म्हणजे एक पाईप आपण विचार केलो तर ती पाईप काय असेल ते वृत्तचिती आहे. मग त्याच्यामध्ये पृष्ठभाग वर्तुळाकार पृष्ठभाग कुठं असणार आहेत? एक वरच्या बाजूला आणि एक खालच्या बाजूला त्याच्यामध्ये वर्तुळाकार पृष्ठभाग असणार आहेत. पण एकूण पृष्ठभाग त्याच्यामध्ये किती आहेत पहिल्यांदा आपल्याला विचार करायला पाहिजे ना. तर बघा किती असणार आहेत. हे वक्र पृष्ठभाग हा एक आणि वरती एक आणि खाली एक. किती पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये? बरोबर किती पृष्ठभाग आहेत? 3 पृष्ठभाग आहेत. मग त्याच्यामध्ये वर्तुळाकार पृष्ठभाग किती आहेत? वर्तुळाकार पृष्ठभाग किती आहेत? बघा वरच्या बाजूला हा वर्तुळाकार पृष्ठभाग आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा हा वर्तुळाकार पृष्ठभाग आहे. किती आहेत? तर 2 वर्तुळाकार पृष्ठभाग आहेत. आणि वक्राकार पृष्ठभाग किती आहेत? व्हेरी गुड. वक्राकार बघा आता हे पाईप पण म्हणजे पॉइंटर म्हणतो आपण पाईप म्हणतो. हे वरचा हा भाग काढला तर ही जी पाईप आहे ही कशी आहे? तर वृत्तचिती आहे. मग हा जो पृष्ठभाग आहे याला आपण काय म्हणतो? याला काय म्हणतो? व्हेरी गुड. हा वक्राकार पृष्ठभाग आहे. ही वक्र बाजू आहे ना. वक्राकार पृष्ठभाग आहे. आणि वर्तुळाकार पृष्ठभाग बघा इथं वर्तुळाकार पृष्ठभाग आहे आणि इथं देखील वर्तुळाकार पृष्ठभाग आहे. मग वर्तुळाकार पृष्ठभाग किती? 2. आणि वक्राकार पृष्ठभाग किती? हा वक्राकार पृष्ठभाग किती आहे याच्यामध्ये? व्हेरी गुड 1 आहे ना, म्हणून वक्राकार पृष्ठभाग 1. आता एकूण याला कडा किती आहेत? तर बघा याला इथं एक कडा आहे तसंच इकडे एक कडा आहे. म्हणजे कडा किती झाल्या? बरोबर किती? 2 कडा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये शिरोबिंदू नाही. शिरोबिंदू नाही म्हणजेच 0 शिरोबिंदू याच्यामध्ये नाही आहेत. नंतरची एक आकृती आहे ती आहे शंकू. याला काय म्हणतो आपण? शंकू असं म्हणतो. शंकू. तर याच्यामध्ये एकूण पृष्ठभाग किती? बघा इथे एक शंकूचं उदाहरण आहे, मॉडेल आहे शंकू. याच्यामध्ये एकूण पृष्ठभाग किती आहेत? व्हेरी गुड. हा एक पृष्ठभाग आहे आणि हा एक पृष्ठभाग आहे. म्हणजे एकूण पृष्ठभाग किती आहे त्याच्यामध्ये? 2 पृष्ठभाग आहेत. किती पृष्ठभाग आहेत? 2. मग मला सांगा वर्तुळाकार पृष्ठभाग किती आहेत? बरोबर याच्यामध्ये एकच हा वर्तुळाकार पृष्ठभाग आहे. ठीक आहे. मग इथं आपण लिहूया वर्तुळाकार पृष्ठभाग 1. वक्राकार पृष्ठभाग याच्यामध्ये किती आहेत? तर हा जो पृष्ठभाग आहे हा कसला आहे? वक्राकार पृष्ठभाग आहे. म्हणून त्याला आपण म्हणणार वक्राकार पृष्ठभाग 1. ठीक आहे. एकूण याच्यामध्ये कडा किती आहेत विचार करा. हे कडा आहे का? इथं कडा आहे का? इथं कडा आहे का? विचार करा. याच्यामध्ये कडा आहे की नाही? नाही. कडा आहे. याच्यामध्ये ही कडा आहे. किती कडा आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये एकूण कडा किती आहेत? 1 कडा आहे. कुठं आहे ती कडा? तर ही कडा आहे. मग या आकृतीमध्ये या शंकूमध्ये किती शिरोबिंदू आहेत? बघा शिरोबिंदू किती आहेत? 1 शिरोबिंदू आहे. बरोबर याच्यामध्ये एकच शिरोबिंदू आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या त्रिमितीय आकृत्यांचा परिचय असणं जरुरी आहे. त्याच्यानंतर इथं त्रिमितीय आकृत्यांची रचना करताना आपल्याला कुठल्या गोष्टी पाहायला पाहिजेत
ही अपेक्षित गोष्ट आहे. तर आपण त्रिमितीय आकृत्या ह्या कागदावरती काढणार. तर मग इथं कागदावरती म्हणजे आता इथं फळ्यावरती आम्ही काढलेले आहेत. आयत आहे, घन आहे, दंडगोल आहे, शंकू आहे, काढलेलं आहे ना फळ्यावरती. म्हणजे पृष्ठभागावर काढले म्हणजे काय ही द्विमितीय आकृती झाली काय? नाही, ही तर त्रिमितीय आकृती आहे. मग या त्रिमितीय आकृत्या काढताना काय बघा, त्रिमितीय आकृत्यांची दिसणारी कडा सरळ रेषेने दर्शवितात. दिसणारी कडा म्हणजे समजा असं मी एक त्रिमितीय आकृती ही पकडली, तर यातल्या दिसणाऱ्या कडा कोणत्या? तर ही कडा आम्हाला दिसते, ही कडा आम्हाला दिसते, ही कडा आम्हाला दिसते, ही कडा आम्हाला दिसते. पण ही कडा आम्हाला दिसत नाही, ही दिसत नाही, ही दिसत नाही, याच्या पाठीमागची ही दिसत नाही, ही दिसत नाही. तर ह्या कड्या कशा काढतात? तर इथं लिहिलेलं आहे, न दिसणारी कडा बिंदुयुक्त सरळ रेषेने दर्शवितात. बघा, न दिसणारी कडा बिंदुयुक्त सरळ रेषेने दर्शवायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये ही न दिसणारी, ही न दिसणारी, ही न दिसणारी, ही न दिसणारी कडा आहे. बघा इथे एक आकृती काढलेला आहे, याच्यामध्ये ही कडा न दिसणारी आहे, याच्या आतली ही कडा न दिसणारी आहे. ह्या कशा काढलेल्या आहेत? तर बिंदुयुक्त सरळ रेषेने काढल्या आहेत. याच्यामध्ये ही कडा आणि ही कडा आतल्या ह्या न दिसणाऱ्या आहेत, त्या आपण कशा दर्शवलेल्या आहेत? बिंदुयुक्त रेषाने. बघा या आकृतीमध्ये पण दिसतंय, या आकृतीमध्ये पण आपल्याला बिंदुयुक्त रेषेने काढलेली कडा दिसते. म्हणजे हा महत्वाचा भाग आहे. ज्या कडा आपल्याला दिसत नाही त्या कशा दाखवतो आपण? बिंदुयुक्त रेषेने दर्शवतो. आता वेगवेगळ्या बाजूने त्रिमितीय आकृत्या कशा दिसतात, त्रिमितीय वस्तू कशा दिसतात, याचं आपल्याला रेखाटन एका पृष्ठभागावरती म्हणजे एका प्रतलावरती करायचं आहे. तर बघा इथे एक आपल्याला बस दिसत आहे, बस आहे. समोरून पाहिलं तर ती बस कशी दिसते, बाजूनं पाहिलं तर ती बस कशी दिसते. म्हणजे समोरून पाहिलं तर ही बस अशी दिसते, त्याच्यानंतर बाजूने पाहिलं आपण तर बस अशी दिसते, आणि वरून पाहिलं तर ही बस आपल्याला या पद्धतीनं दिसते. म्हणजेच बघा इथं आपल्याला एक घन आयत आहे, हे समोरून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं, बाजूनं पाहिलं तर असं दिसतंय, आणि वरून पाहिलं तर हे असं दिसतंय. म्हणजेच तिथं एक आपल्याला आकृती दाखवलेली आहे, बसचं एक चित्र काढून इथं दाखवलं आहे, समोरून, बाजूनं आणि वरून कशा पद्धतीने दिसते. त्याचबरोबर आणखीन एक वस्तू दिली आहे, टेबल. टेबल आपण बाजूने पाहिलो तर कसे दिसेल, त्याच्यानंतर समोरून वरून पाहिलं, टेबल वरून पाहिलं तर कसं दिसेल, आणि टेबल काय होईल समोरून पाहिलं तर कसं दिसेल. म्हणजे त्रिमितीय वस्तू कशा दिसतात, कुठल्या कुठल्या बाजूने पाहिलं तर त्या कशा दिसतात, याचं आपल्याला डोक्यामध्ये एक चित्र तयार व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण हा अभ्यास करतो. मग इथं घन आयत असं लिहिलेलं आहे. मग हे घन आयत पण आता मी तुम्हाला दाखवलं की हे घन आयत कसं दिसतंय. वरून पाहिलो तर हे असं दिसेल, बरोबर. त्यानंतर समोरून पाहिलो तर हे असं दिसेल. आता इथं तुम्हाला दोन्ही आकारामध्ये भिन्नता दिसत आहे. ती कशामुळे दिसत आहे? तर बघा याच्यामध्ये रुंदी आणि उंची एकच असल्यामुळं ही समस्या निर्माण होते. लांबी वेगळी, रुंदी वेगळी आणि उंची वेगळी असेल तर तुम्हाला या पद्धतीची आकृती दिसेल. आणि बघा इथं शेवटचं एक दृश्य दाखवलेलं आहे, ते बाजूनं पाहिलं तर कसं दिसेल. ठीक आहे. म्हणजे त्रिमितीय आकृत्या वेगवेगळ्या बाजूने पाहिल्या तर त्या कशा दिसतात याच्याबद्दलचं आपण थोडंसं चिंतन केलं आहे. तुम्ही पण विचार करायचा, कोणकोणत्या वस्तू, दंडगोल आपण कुठल्या साईडनं बघितलं तर कसं दिसेल. समजा दंडगोल आम्ही समोर म्हणजे असं बघितलं तर हा मी ऍक्च्युअली दाखवतो शंकू, पण दंडगोल बघितलं तर इकडून वर्तुळ दिसेल ना. म्हणजे कोणकोणत्या वस्तू कशा दिसतात, कुठल्या कुठल्या बाजूने पाहिलं तर त्या कशा दिसतात याचा आपण विचार करू शकतो. त्याच्यासाठी हा अभ्यास तुम्हाला दिलेला होता. इथं दिलेल्या आकृत्यातील योग्य आकृत्या ओळखा म्हटले. काय इथं चित्र दिलेले आहेत. घन, तर घनाशी संबंधित याच्यामध्ये असणारे चित्र कोणते आहेत, म्हणजे वेगवेगळ्या दिशेनं चित्र काढलेले आहेत. वेगवेगळ्या दिशेनं फोटो काढल्यावानी, वेगवेगळ्या दिशेनं फोटो जसं आपण काढतो त्या फोटो काढल्याप्रमाणे इथं काय केले आहेत, चित्र ठेवलेली आहेत. तर हे त्रिमितीय आकृत्यांची चित्र आहेत. तर बघा इथं तुम्हाला हे घनासारखं याच्यामधील कुठलं चित्र दिसतंय, ए दिसतंय का बी दिसतंय का सी दिसतंय का डी दिसतंय, विचार करा. बरोबर ना. काही जण डी दिसते असं सांगत आहेत, बरोबर, आणि काही जण सी दिसते असं सांगत आहेत. याच्यामधील घनाप्रमाणे कोणती डी दिसते, बरोबर. काही जण डी दिसते असं म्हणतात, बरोबर. काही जणांचं मत सी आहे, बरोबर. काही जण बी म्हणतात, नाही बी हे दिसत नाही आहे. तर कुठलं उत्तर बरोबर आहे, सी हे
घनाप्रमाणे दिसते आणि डी सुद्धा घनाप्रमाणे दिसते. वेगवेगळ्या दिशेतून आम्ही फोटो काढलेत असं विचार करा. तर वृत्तचिती इथं दिलेलं आहे. तर वृत्तचिती याच्यामधील कुठली आहे विचार करा. ई आहे, एफ आहे, जी आहे, एच आहे, कुठली विचार करताय ना. ओ बरोबर, काही जण ई म्हणतायत. व्हेरी गुड. काही जणांचं उत्तर जी आहे. जी आहे. तर इथं बघा तर सरळ रेषा आहे, वर्तुळ नाही. अरे काही जण एफ म्हणतायत. नाही बघा इथं हे वक्र आहे, हे ग्लास प्रमाणे आहेत. नाही नाही, हे दंडगोल वृत्तचिती नाही आहे. एच बरोबर. तर याच्यामधील ई आणि एच ही दोन्ही पण उत्तरं बरोबर आहेत. हे दोन्ही काय आहेत? दंडगोल आहेत. विचार करा आता शंकू याच्यामधील कोणती आहे? आय आहे, जे आहे, के आहे की एल आहे? बरोबर विचार करताय ना तुम्ही. करेक्ट. तर शंकू आहे कुठली याच्यामधील? आय. बरोबर. आणखीन कोणती आहे? बरोबर एल आहे. ही आकृती शंकू प्रमाणे दिसते. आईस्क्रीमचा कोन दिसतो ना हा, बरोबर शंकू आहे. आता विचार करा घनायत याच्यामधील कोणती आकृती आपल्याला घनायताप्रमाणे दिसते? बरोबर विचार करताय ना तुम्ही. करेक्ट. ही आकृती आपल्याला घनायताप्रमाणे दिसते आणि ही आकृती सुद्धा घनायताप्रमाणे दिसते. तुम्ही म्हणाल इकडचा हा भाग लहान दिसतो आणि तिकडचा भाग मोठा दिसतो, तर हे घनायत कसं होईल? बरोबर. आपण बघण्याचा जसं ज्या दृष्टीने बघतो, ज्या अँगलने बघतो, ज्या कोनातून पाहतो त्याप्रमाणे आपल्याला त्या आकृत्या दिसत असतात. बघा आपण व्हॉलीबॉल ग्राउंड बघितलो, कबड्डी ग्राउंड बघितलो, खो खो ग्राउंड बघितलो, लांबून बघितलो तर आपल्याला याप्रमाणे ते दिसतात. म्हणजे तिकडचा भाग आहे, लांबचा भाग आहे, तो मोठा झाल्यासारखा दिसतो. म्हणून त्याप्रमाणे हे दिसते. म्हणून हा देखील काय आहे? घनायतच आहे. ठीक आहे. इथे एक प्रश्न तुमच्या पुस्तकामधलंच हे चित्र घेतलेलं आहे. इथे एक प्रश्न छानपैकी विचारलेला आहे. दिलेल्या रोबोटमधील घनाकृतींची संख्या ओळखा. याच्यामध्ये घनाकृती कोणकोणत्या आहेत आणि किती आहेत? बघा इथं त्रिमितीय आकृत्यांचे नाव लिहिलेलं आहे घन. तर शोधा पाहू याच्यामध्ये किती घन आहेत. बघा हा घन आहे काय? हा घन आहे काय? हा आहे काय? हा आहे. तर हे घन आहे, हे घन आहे, हे घन आहे काय? हे घन आहे. विचार करा याच्यामध्ये घन आहे की नाही? आहेत तर किती आहेत? बरोबर. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की हा जो डोक्यासारखा भाग दिसतो रोबोटचा हा कसा आहे? घन आहे. मग घन म्हणून आपण मग असे सांगितलं ज्याच्या लांबी रुंदी आणि उंची समान असतं. हे काय आहे? तर हे डोक्यासारखा भाग दिसणारा हा घन आहे. एक घन आहे. बघा आणखीन कुणाला सुचतंय का आणखी कुठं घन आहे? बरोबर. हा पण एक काय आहे? घन आहे. मग ह्याच्यामध्ये किती घन आहेत? व्हेरी गुड. याच्यामध्ये किती घन आहेत? 2 घन आहेत. बरोबर. किती घन आहेत? 2 घन आहेत. मग घनायत किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. बघा ह्या आकृतीमध्ये आपण 2 घन आहेत शोधलं ना. आता याच्यामध्ये घनायत किती आहेत हे शोधा. बघा याच्यामध्ये घनायत आहे की नाही पहिला बघा. नसेल तर आपण 0 लिहूया. तिथे आहे ना. ओके. किती आहेत? बरोबर. इथं हा काय आहे? घनायत आहे. याची लांबी वेगळी आहे, रुंदी वेगळी आहे आणि उंची सुद्धा वेगळी आहे. हा काय आहे? घनायत आहे. मग किती घनायत आहे त्याच्यामध्ये? बरोबर 1 घनायत आहे. याच्यामध्ये किती घनायत आहेत? 1 घनायत आहे. मग आता नंतर आहे वृत्तचिती. बघा ह्या आकृतीमध्ये किती वृत्तचिती आहेत? शोधा पाहू. आपण आता याच्यामध्ये 2 घन शोधलेले आहेत, 1 घनायत शोधलेला आहे. याच्यामध्ये वृत्तचिती किती आहेत? वृत्तचिती म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला कसं असतं ते? बरोबर. मग काय सांगितलं तुम्हाला पाईप प्रमाणे असते. व्हेरी गुड. तर काही जणांनी इथलं वृत्तचिती हे त्यांना दिसलेलं आहे. त्यांनी वृत्तचिती 1 आहे असं म्हणतायत. पहा आणि याच्यामध्ये वृत्तचिती आहेत काय? बघा हे वृत्तचिती आहे? नाही नाही, हे वृत्तचिती नाही आहे. किती वृत्तचिती आहेत बघा. आणखीन आहेत का याच्यामध्ये? नसेल तर आपण 1 लिहूया. बरोबर. इथं पण वृत्तचिती आहेत. म्हणजे किती वृत्तचिती आहे त्याच्यामध्ये? 3. बरोबर. हे 1,
हे 2 आणि 3 वृत्तचिती आहे. त्याच्यामध्ये वृत्तचिती किती आहेत? 3. अगदी बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे शंकू. या आकृतीमध्ये आता शंकू शोधा किती आहेत. बरोबर, पटपट शोधतायत बघा. व्हेरी गुड. शंकू म्हणजे कसं पाहायचं, कसं दिसतंय सांगितलं. आईस्क्रीमच्या कोन प्रमाणे दिसते ना. मग अशी आपण आकृती पाहिली होती. ही शंकू आकृती आहे. व्हेरी गुड. किती आहेत? हा, 1. काही जण 1 म्हणतायत बघा. इकडचं कान दिसत नाही आहे वाटतं. बरोबर. किती आहेत? 2. शंकू किती आहे त्याच्यामध्ये? 2 शंकू आहेत. बघा, तुम्ही त्रिमितीय आकृत्या छानपैकी अभ्यासत आहात. इथं आता आपण जालाच्या सहाय्याने, म्हणजे इथं बघा काय प्रश्न दिले, जालाच्या सहाय्याने घनाकृतीची रचना करणे. हा काय प्रकार आहे? जाल म्हणजे काय असते? हा, तर आपण कन्फ्युज व्हायचं काय गरज नाही. आपण अभ्यासायचं आहे. त्या त्रिमितीय घनाकृतीच्या बाजू सोडवून द्विमितीय विस्तार करून मांडणे म्हणजे जालाकृती. बघा, आपण बघूया कसं ते जालाकृती आहे. तर इथं पहिला प्रश्न दिलेला आहे तो आहे घन. बघा, इथं तुम्हाला एक घनाकृती दिसत आहे. काय दिसते? एक घनाकृती. मग याच्या काय करायच्या? घनाकृतीच्या बाजू सोडवून म्हटले. बाजू याच्या काय करायच्या आहेत? बघा, इथं म्हटले घनाकृतीच्या बाजू सोडवायच्या आहेत. मग सोडवूया ना आपण बाजू. बघा, ही एक बाजू सोडवली. बरोबर. मग ही एक बाजू सोडवली. मग खालची ही एक बाजू सोडवली. या आपण 2 बाजू सोडवल्या. तर आपल्याला आकृती कशी मिळाली? याला आपण काय म्हणतो? जाल असं म्हणतो. काय म्हणतो? जाल. बघा, इथं मांडलेलं आहे. बघा, इथं एक बाजू सोडवलेली आहे. इथं दुसरी बाजू सोडवलेला आहे. त्याच्यानंतर इकडे तिसरी बाजू सोडवलेला आहे. चौथी बाजू सोडवलेला आहे. 5वी बाजू आणि 6वी बाजू. आपण मगाशी अभ्यासले. याला 6 पृष्ठभाग असतात. बघा, अशी आकृती आपली दिसते का? आणि याला जुळवलं तर हा घन होईल का? बघा, होईल का घन? दिसतो का तुम्हाला घन झालेला? व्हेरी गुड. तर असं आपण घन बनवू शकतो जालाच्या सहाय्याने. त्याचबरोबर दुसरी आकृती आहे दंडगोल. मग हे दंडगोल कसं बनतंय विचार करूया आपण. बघा, इथं दंडगोल आपण सोडवलं तर कसं बनलेलं आहे? वरती एक वर्तुळ आणि खाली एक इथं वर्तुळ आपल्याला पाहायला मिळते. तर बनवून बघूया. इथं एक जाल आहे. हा दंडगोल बनलेला आहे. तर आपण याला सोडवलं तर बघा, खाली एक हा वर्तुळ, वरती हा एक वर्तुळ आणि हा काय बनलेला आहे? आयत. म्हणजे असं जाल बनेल ना. वृत्तचितीचा जाल अशा पद्धतीने बनेल. तुम्ही मगासपासून वृत्तचितीला दंडगोल असा शब्द सुद्धा ऐकत असाल. वृत्तचितीला काही पुस्तकामध्ये दंडगोल असं सुद्धा म्हटलेलं आहे. तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी दोन्ही शब्द वापरत आहे त्याच्यामध्ये. बघा, याचा जाल फोडला तर आपल्याला कसा दिसेल, उलगडला तर कसा दिसेल, अशा पद्धतीने आपल्याला जाल दिसेल. तर तुम्हाला जालाची संकल्पना लक्षात आलेली असेल. ठीक आहे. तर इथं बघा, घनायताचा पण आपण आता एक जाल पाहणार आहे. हा आहे घनायत. पहा, घनायत दिसतो ना. तर हा उलगडूया आपण. वरची बाजू उलगडली, समोरची बाजू उलगडली, ह्या 2 बाजू उलगडल्या तर आपल्याला आकृती अशा पद्धतीनं मिळेल. बघा, इथं आकृती आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण उलगडतोय तर हे काय दिसेल आपल्याला? घनायत. अशा पद्धतीने आपण याचं जाल उलगडू शकतो. तुम्हाला म्हणाल तुम्ही आकृती अशी आहे, तुम्ही उलगडताय, असं सुद्धा उलगडू शकाल ना तुम्ही. बघा, हे एक भाग, हे एक भाग, हा वरचा भाग, हा समोरून असा येईल. हा दंडगोल बनेल ना. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे तो शंकू. शंकूचा आपल्याला जाल पाहायचा आहे. बघा, अशा पद्धतीनं दिसेल. हे कसं बनलं थोडक्यात बघूया आपण. इथं हे कसं दिसतंय? शंकू दिसतंय. तर याचा जाल उलगडूया. पहा, हा उलगडला आणि हा वर्तुळ. मग आकृतीमध्ये असं आहे ना. लक्षात आलं? बघा, आकृतीमध्ये अशा पद्धतीनं आहे. मग हे जुळवलं तर कसं दिसेल? तर पहा, आम्ही जुळवलो तर हा हे काय बनलं इथं? पहा, हे बनलं शंकू. व्हेरी गुड. तुमच्या लक्षात आलं असेल. अशा पद्धतीने आपण जाल बनवू शकतो. इथं एक आकृती दिला, अशा पद्धतीने दिलेला इथं कट करून आपण जाल बनवू शकतो. ठीक आहे. इथं तुम्हाला एक अभ्यास दिला आहे, स्वाध्याय 9.1. बरेच आपण अभ्यासातलीच उदाहरणं सोडवलेली आहेत. इथे एक प्रश्न दिले, योग्य शब्द भरून रिकाम्या जागा भरा. म्हणजे या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. काय आहे? घनाच्या प्रत्येक पृष्ठभागाचा आकार कसा असतो? बघा, ह्या घनाचा इथं धनाच्या लिहिलेलं आहे. चुकीचं आहे ते. घनाचा पाहिजे. घनाचा, हे घन नाही आहे, घनायत आहे. हे आहे घन. घनाचा प्रत्येक पृष्ठभागाचा आकार कसा असतो? समान असतो ना. हा देखील समान आहे, हा समान आहे, सगळे समान आहे. त्याच्यानंतर वृत्तचितीला किती वर्तुळाकार पृष्ठभाग असतात? वृत्तचितीला किती वर्तुळाकार पृष्ठभाग असतात? वृत्तचिती आठवा,
ठीक आहे. त्यानंतर शंकूला असणाऱ्या सपाट व वक्र पृष्ठभागांची संख्या किती? शंकूला असणाऱ्या सपाट आणि वक्र पृष्ठभागांची संख्या किती असा प्रश्न तुम्हाला दिला. ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. छानपैकी अभ्यास करायचा आहे. हा पाठ इथं संपतो. धन्यवाद.